हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज यासाठी खूप छान अशा मस्त दुधी भोपळ्याच्या वड्या बनवल्या. त्या कशा ते सांगतेस. पण त्याआधी आणायला शाळेत सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून जायचं, तर मग तिची छान तयारी केली आणि खाली फोटोज वगैरे घेतले. नमस्कार, मी सावित्रीबाई फुले. मी भारतातील पहिली शिक्षिका आहे. मुलगी शिकवा, देश पुढे न्या. व्हेरी गुड. मग नंतर इव्हिनिंगला मी आणण्यासाठी छान अशा दुधी भोपळ्याच्या वड्या केल्या. तर सर्वात आधी गव्हाचं पीठ घेतलं, त्यात थोडं बेसन पीठ ॲड केलं आणि रवा ॲड केला. मग नंतर किसलेला दुधी भोपळा आणि लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि भरपूर सारी कोथिंबीर ॲड केली. त्यानंतर लाल तिखट, हळद, धने पावडर, जिरे, ओवा, बडीशेप, तीळ, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर ॲड केली आणि थोडासा मी लिंबाचा रस पण ॲड केला. तर हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं आणि भोपळ्यामुळे जास्त पाणी घालायची गरज पडली नाही. फक्त थोडंसं पाणी वरून घालून पीठ मळून घेतलं. हाताला छान असं तेल लावून मस्त लांबट वड्या तयार केल्या आणि 20 मिनिटे स्टीमरमध्ये वाफवल्या. नंतर थंड झाल्यावर मस्त कापून घेतल्या छोट्या छोट्या बारीक वड्या. नंतर कढईत तेल घालून मोहरी, तीळ, कढीपत्ता टाकून छान असं मस्त तडतडू दिलं आणि त्या वड्या टाकून खरपूस होईपर्यंत परतून घेतलं. वरून मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली ती आणि खरंच खूप छान टेस्टी झाल्या त्या. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या हे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा.